काय सगळ्याला वाटतं की लग्न झाल्यावर म्हणते बायको भांडे धुवायला लावते म्हणते. अबे असं काही नसते. हे बघ, हा पार्ट असा आपल्याला कट करावा लागतो कारण ठेवायचा सगळ्यात खाली मोठं, त्याच्यावर पहिली अडवळी चिक वाटत आहे. जेवायचं नाही आहे का? जेवायचं आहे ना. कोणती भाजी बनवतो सांगा ना. डॉक्टरना बेड रेस्ट सांगितलाय ना. भाजी बनवता येणार आहे का? मला सगळं बनवता येते, तू सांग काय खायचं. मला चमकुऱ्याची पाण्याची भाजी खायची, अळूवडी. मी आजपर्यंत बनवली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का चमकोराच्या पानाची भाजी कशी असते, काय असते? तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला पानही दाखवतो. तर आज आपण बनवणार आहे चमकोराच्या पानांची भाजी. सगळं बनवतो मी. मम्मी आहे ना खाली, तू झोपून राहा चुपचाप, उठायचं नाही. जर तिकडे दिसली किचन मध्ये लक्षात ठेव. मला वाटते का मी आल्याशिवाय राहू शकते. तू जर आली मग लक्षात ठेव. हे चमकोराचे पानं आम्ही घरीच लावलेले आहेत. तर याची भाजी बनवायची आपल्याला. याला असं तोडता नाही येत, याला कैचीनच कापा लागते, कारण ते मग व्यवस्थित कापल्या जाते. वरून तिथून अंकुऱ्याच्या पानाचं ती एक्सपर्ट आहे, मला नाही समजत, तिला सगळं समजते कसं करायचं म्हणून. काय बनवता शेंगा? सांगतो ना. किती गरम होते बे किचन मध्ये. आता समजलं मला, माझी बायको एवढी खुश करून झाली तो छोटासा कूलर पाहून. आली थंडी हवा. आपण घेतलेला आहे कांदा, तर शेंगदाणे, हिरवी मिरची आणि ते आपण मस्त भाजून घेणार आहे. मधून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला जिरं आणि भाजलेला खोबरं. चमकोऱ्याच्या पानं तुम्ही काय म्हणताय या पानांना कमेंट करून सांगा. आय गेस कोकणातले लोक याला अळूवडी पण म्हणतात. लसण, जिरं, मिरची आणि ते आपण कांडून घेतलेली आहे, म्हणजे कांडूनच राहिलो अजूनही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुम्ही हे खालचा पार्ट नाही हलवला तरी चालेल, बस एक कांदा. मगाशी रोस्ट करून घेतलं होतं, तसंच आधीच मसाला बनवून ठेवलेला आहे. पण हा मसाला कॉमन मसाला आहे तुमच्या घरी जो बनतो रस्स्याचा. तर याच्यात आहे लसण, अद्रक, कांदा, थोडीशी तीळ टाकलेली आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं आणि सगळ्यात मेन खोबरं भाजलेलं होतं. ते अजून आपण तव्यावर करून घेतलं, मगाशी दाखवलं तुम्हाला. तर गाईज सगळ्यात पहिले हे जे पान आहे इथून कट केलेलं आहे. तर याचं जे आहे हा पार्ट असा आपल्याला कट करावा लागतो, कारण की हा पार्ट चांगला लागत नाही. तर प्रॉपर कट झाला पाहिजे. इसका भी वैसा ही है, इसको भी कट करने का ऐसा, इसका भी सेम है. तर मी आता हे कट करायसाठी एक माणूस नाही आहे एक्स्ट्रा, म्हणून मी ओट्यावर येऊन बसलो. तर मला एकदम आठवण आली की जेव्हा मी शाळेतून वापस येत होतो तर मम्मी अशी स्वयंपाक बनवत बसत होती, मी असं बाजूनं येऊन बसत होतो. काम काहीच नव्हतं राहत. शाळेत काय झालं काय नाही झालं, मम्मी असं मम्मी तसं. लहानपणी मला मम्मीची शेपूट म्हणत होते लोक. तर त्याच्यामुळे मला थोड्याशा किचनच्या ॲक्टिव्हिटीज माहिती आहेत. पण ही डिश माझ्या मम्मीला पण माहित नाही. मम्मी म्हणते तिलाच माहित आहे, म्हणते तिलाच विचार म्हणते कशी करायची आहे. ते बायकोनं आल्यावर घरी आल्यावर शिकवली मला. त्याच्यानंतर आपल्याला बेलणं घ्यायचं आहे. कशासाठी? सहसा माणसांसाठीच यूज होते बेलणं, म्हणजे पोळ्या करण्यासाठी नाही, झोडण्यासाठी. त्यावरून आपल्याला स्ट्रेट असं बेलणं फिरवून घ्यायचं. बेलणं फिरवल्यावर एकदम त्याच्यातलं जे काही आहे ते निघून गेलेलं आहे आणि एकदम स्ट्रेट झालेलं आहे पान. बघाल की जास्त पिकलेलं पान नाही पाहिजे, ते खाता नाही येत. तर थोडंसं कवळंच पाहिजे. घेणार आहे बेसन 2 चम्मच, 1-2 नाही आय गेस 3 लागतील. अंदर 3 पानं आहेत, आपण 3 चम्मच घेता. तर हे आहे आता तांदळाचं पीठ. आता मी आहे ना रेसिपी केली आहे यार, मला आठवण नाही राहिली. मी तुम्हाला काही आधी इन्ग्रेडियंट सांगितले नाही, कारण की मला खूप लेट झाला आहे भाजी बनवायला. हे थोडंसं एक एक सीन पाहून करून घ्या. तांदळाचं पीठ टाकत आहे आपण याच्यात 3 चम्मच. काहीच गरम होत आहे, ते माझ्या पाठीवरून अशी थेंबाची धार दरीत चालली. आपल्याला थोडंसं आता गिधाडं काम करायचं आहे, म्हणून आपण हात धुवून घेणार आहे. गिधाडं म्हणजे चांगलंच काम करायचं आहे, पण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता ऍड करणार आहे हे जे कांडून ठेवलेलं आहे ते. याच्यात होतं, पुन्हा एकदा सांगून देतो, जिरं, लसण, हिरवी मिरची. तर ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला. तुम्हाला सांगतो एकाचं नाव. तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी तिखट 2 चम्मच, हळद 1 चम्मच, धने पावडर 2 चम्मच आणि गरम मसाल्याची गरज असते नसते तुमची मर्जी आहे, पण मी थोडासा घेतलेला आहे. प्लस 2 चम्मच मीठ आहे, 2-2.25 चम्मच. मिक्स केल्यावर वाटत आहे की बेसन थोडं कमी पडेल, म्हणून आता बेसन पण घेता आपण 1 चम्मच अजून. तर तांदळाचं पीठ आपण याच्यासाठी टाकतो की ते थोड्याशा वड्या ज्या आहेत त्या क्रंची लागतात म्हणून. तर हे पण टाकणार आहे. स्वाहा. तर आपल्याला अजून 1-2 गोष्टी लागणार आहेत. बापू बायकोनं काय काय घेऊन ठेवलं, ते कधी वापरणार आहे? कधी वापरणार आहे? जाऊ द्या, प्रत्येकाची आवड असते. हसबंड दारूच्या बॉटला जमा करून त्यात तेलगिल टाकते, बायकाची आवड असते सेट पाहिजे बा. तर याच्यात आपल्याला आता स्पेशल इन्ग्रेडियंट लागणार आहे, म्हणजे ओवा. हातावर घेऊन असा तंबाखू कसा हे करतात ते विचारा. तुमच्या घरी कोणी खात असेल तर काका, मामा, नाना किंवा ऑनलाईन पण बघायला मिळेल तुम्हाला. घेऊन याला
मग होणारा जे अंगठेबाज रट असते एकदम, तर ते हिच्यासारखं दाबून घ्यायचं जरजऱ्यात. आता याच्यात टाकायचे आपल्याला तीळ आणि चवीपुरता आपण जिरा पावडर टाकत आहे त्याच्यात. जिरा पावडर काय आहे तुम्हाला माहिती आहे, आता ते दाखवायची गरज नाही. नेक्स्ट टाइम मी प्रिपेअर राहीन ना तेव्हा तुम्हाला असं इन्ग्रेडियंट सांगा ना आधीचे, किंवा एडिटरला बघ की प्रयत्न कर मी जेव्हा जेव्हा इन्ग्रेडियंट सांगत आहे ना तर बाजूला लिहून ठेव त्याच्यात. तर मित्रांनो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यानी करा किंवा हाताने करा, ते तुमची मर्जी आहे. मिक्सचर झालं की थोडं थोडं पाणी टाकायचं याच्यात, एकदम थोडं थोडं. मी चमच्यानं ट्राय केलं, हे काही होत नाही, चमच्यानं हातानंच करायला लागते. अजून घेतो बायको म्हणते मी किचन मध्ये आलो का एक तर सामान संपवून ठेवतो, नाही तर हँडवॉश संपवून ठेवतो. बघा बऱ्यापैकी तुम्हाला याच्यात पेस्ट झालेला दिसत आहे. जर अजून पतलं पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तुला बेड रेस्ट सांगितलं आणि डॉक्टरनं तरी येऊन बसली तिथे आहे ना, मन नाही भरत तुझ्या आहे ना, मी बरोबर बनवून बा नाही बेड रेस्ट सांगितलाय गाईज, आणि भयंकर मला सांगितलंय की काहीच नाही म्हणे ना, घराच्या बाहेर जायचं ना, काही ना काही क्वारंटाईन आहे डायरेक्ट बाहेर. आलीच इथं कायसाठी आली तू? पाहासाठी की तू काय करत आहे, कसं करत हे बरोबर बनवलं का, हेच इम्पॉर्टंट आहे. मग तेच बरोबर बनवलं का चेक कर घे. हो जमलं, सगळं मीठ गीट बरोबर आहे. आलीच कायले, म्हटलं होतं मी बरोबर बनवतो. हात नको धुवू, अरे तू चाटला ना, आता धुवा लागेल ना. तू एकच ते त्याला पाण्यात थांब, एकच बोट धुऊ दे. लावावं काही नाही होत ना, मला माझ्या मनात काही करूच देत नाही. मग ते चांगलंही बनणार असेल ना तर मधात येऊन किरकिर किरकिर करून काहीतरी बिघडवून टाकते. सगळ्यात पहिले लिंबू कमी. तिला जेव्हा म्हणतो ना स्वतः व्हिडिओ बनव तेव्हा मी तेव्हा नाही, माझ्या व्हिडिओत येऊन बकबक बकबक करायची आहे. तर मेन काम आहे आता, जसं आपण मछली बनवतो तसंच आता याला सगळीकडे मसाला हा लागला पाहिजे, म्हणून असं थोडा थोडा टाकायचा, नाही लावायचा. बजबज लावला तर नुसतं मसाल्याचीच टेस्ट येते. बरोबर आहे कारण नाही, अजून लाव, घ्या. जास्त लावा लागते, उरसानी लावा लागत. अरे जास्त ना, नुसतं ते हे लागते, ऍसिडिटी सारखं होते. मग नाही होत, मला माझ्या मनात बनवू देतं का तू? पण मला खायचंय ना. तुझ्या एका पाण्याला जास्त लावून देईन बस. नाही, ते एकच वडी बनणार आहे त्याची, एकावर एक ठेवून. पतलं झालं का, त्यात थोडस बेसन टाक शशांक. काही पतलं नाही झालं, थांब लागू दे सगळ्या पाण्याला पहिले. सुगरण आहे तुझं नवरा, सुगरण नवरा मिळाला, कलियुगात नशीब लागतं. पागला, मी आधी खूप पुण्याचे कामं केले. सगळे पुण्याचे काम मीच करून आलो. तू या जन्मात करत आहे, मी मागच्या जन्मातच पुण्याचे कामं केले, म्हणून असा चांगला नवरा भेटला मला. कोणता प्राणी होती मागच्या जन्मात तू? खाण्याचं काय त्याच्यामध्ये? जेवण बनवणे ही असं नाही आहे की माणसं नाही बनवू शकत किंवा असं तसं. बेसिक जेवण तरी बनवता आलं पाहिजे, एवढं हेवी नाही पण बेसिक तरी आलं पाहिजे. म्हणून हे सर्वायवल स्किल गरजेची आहे, सगळ्याच मुलांना आली पाहिजे. बस बस, भूक लागली वाटतं, कधी बनते मी, कधी खाते पटापट. घे लाव, आता तूच लाव. आणि इकडे दाखवते, लावतो मी पटापट. दे काहीच माझं झालं बनव ना, आता माझी बायकोच बनवणार, मी चाललो. रस्ता कोण बनवणार? हे लेअर बाय लेअर ठेवायचं, सगळ्यात खाली मोठं, त्याच्यावर थोडं मोठं, थोडं लहान, मग त्याच्यावर अजून थोडं लहान, मग हे लहान. महत्वाचं म्हणजे ह्या ज्या गोष्टी असते की आई सांगते आजकालच्या की माझ्या मुलाला किचन मध्ये कसं काय पाय ठेवायला लावला, त्याला कसं काय चहा बनवायला लावला, हे ते. तर तुला चांगले पुण्य केले, तिलाच चांगले पुण्य केले का तुला सासू बी त्याची भेटली की मला लग्नाच्या आधीपासूनच 8वी 9वी पासूनच मला चहा बनवणं शिकवण. म्हणजे मी बसलंच राहत होतो ना मम्मीच्या बाजूला, तर म्हणे हा हे बनव थोड्या वेळ, हे बनव ते बनव, असं करून ते मला काहीतरी बनवायला लावत होती. तर तेव्हापासून अशी काही ना काही बनवायला शिकवत होती. तर तिनं असं नाही केलं की कशाला इथं चहा बनवून राहिला, दिदीला बनवायला सांग, दिदीला करायला सांग. आमच्या इथं उलट होतं, तू बनव दिदीला पाच. नॉनव्हेजचा हे लागला तर मग मी व्हेज भाज्या तर कधी बनवल्या नव्हत्या, पण मी नॉनव्हेज नेहमी बनवत होतो. पप्पाच्या आहे ना पायाचा त्रास होत होता, तर पप्पाला नव्हतं बनवता येत, फोडणी मीच देत होतो. मग मम्मी मसाला बनवून देत होती, तर मला त्याचं पण थोडंफार नॉलेज आहे. पप्पा डॉक्टर असल्यामुळं लहानपणापासून आमच्या फॅमिलीत नॉनव्हेज बनतच होतं. जे भाजीपाला आहे ते तो ऑर्गॅनिक किती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. झालं करू मी आता? कर म्हणते स्वतःच चोपडते. पण हिच्या घरी उलट आहे, हिच्या घरी नाही होत किचन मध्ये मर्दो को. गरजच नाही पडली आहे. आमच्या घरात एवढ्या बाया होत्या, काकू, माझी आई, मोठी आई, दादी, हे ते. त्याच्यामुळे माहितीये का, पोरींना पण गरज नाही पडली आहे. म्हणजे मला पण गरज नाही पडली किचन मधून काही जाऊन बनवायला. म्हणून प्रॉब्लेम आहे सगळा. मला सगळं आयतं भेटलेलं आहे, मुलांची गोष्ट दूरच राहिली. म्हणजे लयच पुण्य केले तुला, साराच आयतं म्हणजे भेटला. आता ह्या पाण्याला लावून झालेलं आहे सगळ्या लेअरला. तर याच्यानंतर आता आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यावं लागतं.
तर आता एका गंजात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, एवढं एवढं. हे घ्यायची आहे चाळणी आणि याच्यावर हे थोडंसं तेल टाकून सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला वाफवायचं आहे हे, तर तुमच्याकडे ओव्हन वगैरे काय काय असेल, कशावर वाफवता येते मला काय माहीत नाही, मी कधी ओव्हन वापरलं नाही. पण आम्ही असंच वाफवतो. हे पाणी गरम करतो, फुल याच्यावर ठेवलेलं आहे. याचं जसं हे येत राहील वाफ, ती याच्यावर येईल आणि याच्यावर आपल्याला हे ठेवायचं. चुलीवर बनवलं तर बढिया बनन, पण आपल्याकडे फ्लेमची हे नसते, तर परफेक्ट चूल एक विकत घेऊन यायला लागेल आपल्याला, ज्याच्यात थोडीशी कमी जास्त करता येते चूल, नाही का द्या ना उरलं सुरलं याच्यावरून असं. तर बायको जेव्हा कंजूस असते ते पहा मित्रांनो, ते लावून दे म्हणते याच्यावर. मसालाच इम्पॉर्टंट आहे. एवढ्या मसाल्याची गरज नाही मित्रांनो, फुकट ऍसिडिटी होते. एवढा मसाला लावला तर तुम्ही कमी लावला तरी चालेल. याच्यातून वाफ नाही गेली पाहिजे म्हणून आपण आता याच्यावर हे ठेवणार आहे. भूक लागली मला किती वेळची. करणाऱ्याची काहीच कदर नाही आहे गाईस. बनव रस्सा पटकन. आमच्या इथं गॅसच भल्ला मस्त चालू होते, दाखव. गरज नाही लायटरची चालू. रस्सा बनवण्यासाठी तुम्हाला माहितच आहे, ते सांगायची गरज नाही आहे, पण तरी पटपट पटपट दाखवून देतो. आधी पाणी उडू देणार आहे. पाणी उडाल्यावर टाकणार आपण त्याच्यात तेल. थांब, पाणी उडतच काय तू तिकडे जाऊन बस ना. उडन ना तुझ्या उडन तर तेल घेतलेलं आहे पहिले. टाकणं अजून एवढ्यानं काय होते. मग ऍसिडिटी होते ना, जास्त तेलाची जास्त बेसनाची. एक काम करत जा ना, ते पान काल खातं डायरेक्ट तो मसाला बनवून असा कुचकत जा तोंडात. रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला. अरे तर रस्सा बनते ना कमी तेलात. लोक तेल बी नाही वापरत, बिना तेलाच्या भाज्या बनवून राहिले आजकाल. बाजूला ते उडत आहे. उडत आहे, ऐकतच नाही ना माझं तू. चांगलाच वेळ लागलाय हे व्हायला. तुमच्याकडे जर दुसरं काही स्टीमर वगैरे असेल तर बरं राहते. पूर्ण गलगल त्याच्यातला मसाला बरोबर झाला पाहिजे. एक पॅन घ्यायचा आहे, तर हे काढून घेतलेलं आहे आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे. आणि याला भूक लागली आहे म्हणून आपण कूलर समोर ठेवणार आहे. आद्या म्हणते फ्रीज मध्ये ठेव म्हणते त्याच्यापेक्षा. चांगलं लागत. तिच्याकडून राहवलं जात नाही ते. हे जे काढलं ज्या प्लेट मधून त्याच्यातलं खेपल्या काढून खाऊन राहिली ते. 2 वाजले ना. तरी तिला कढी गोळी आणि पोळी जेवली आहे बरं. ते मी सकाळपासून उपाशी आहे. मी करतो ते तू काय नाही बेड रेस्ट कर, मी बनवतो. तू मग मी बनवून तर राहिलो ना, शांत राहा ना. भूक लागली ना. अच्छी चीजों को वक्त लगता है. कर्म कर रहा हूँ, फल की चिंता तू मत कर. कर्माचे फळ तुलाच भेटणार आहे. ठीक आहे, भांडे धुवून टाकतो. आता स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडे धुवून टाकतो. मी नाही डॉक्टरने जेव्हापासून बेड रेस्ट सांगितलंय, मीच भांडे धुवून राहिलोय, मीच जेवण बनवून राहिलोय. आता कट्स करून घ्यायच्या तसे बारीक बारीक. हे बघा, ही बनली पहिली अडवळी, ही बनली दुसरी अडवळी, ही बनली तिसरी अडवळी. बारीक कर लागते. हे कर, हे पा आणि हे पा तू केलेली, याच्या मधातून कट मार. मग ते जास्त बारीक होऊन देणार. आता काही नाही होत, कर. नाही मी खाईन ते. नाही राहू दे. तर याच्यावर आपल्याला आधी तेल घ्यायचं आहे. एवढं रन. हा बस बस बस, खूप जास्त नाही. आपण तेल जास्त खात नाही. बस झालं झालं झालं. जास्त झालं ते तेल, काढतो मग. नाही नाही नको काढू. पहिले तेल टाकलं नाही जास्त झालं. आता म्हटलं मी थोडंसं काढून टाकतो. नाही नाही तेवढंच लागते. लोकांना फक्त दाखवायचं की नवऱ्यानं काहीतरी चुकीचं केलं बा. बरोबर माहित होतं की किती पाहिजे, पण शहाणपणा मुद्दाम की नाही नाही तुला नाही समजत, जास्त झालं, नाही ना कमी झालं. ओलो तीळ टाका, तीळ टाका. तीळ बस बस. तीळ टाकून घ्यायची. वड्यात ठेवून दे त्याच्यावर एक एक करून. तू काय मागून काय कॉमेंट्री द्यायला आली आहे का? म्हणजे पहिले माणूस कसा, मी जर पाणी प्यायला चाललो असं ग्लास घेतला, हा पाणी पिऊन घेशी ना. मी ग्लास उचलला होता काय धुवायला नेला होता ग्लास. पाणीच पिणार होतो मी. असं तेल लाव घे पट्ट. इले जेव्हा म्हणतो फूड ब्लॉग बनव का ब्लॉग बनव का काहीतरी कर, नाही आमच्याकडून काही नाही होणार. पण माझ्या ब्लॉग मध्ये यू बोट घालायचे आता. हाताने ठेवणं. त्याचा पीच ऐकला गाईज. बायकोचा आवाज जर असा असेल ना तर बिलकुल उभं नाही राहा वाटत बायकोच्या बाजूला. मरना तेरे को डर नहीं लगता? चिल्लावून बोलते, नॉर्मल नाही बोलत. तिच्या आहे ना घरी असं वर खालचं फ्लोअर आहे, तर तिच्या इथे चिल्लावाची सवय पडलेली आहे. कोणाला आवाज द्यायचा असं काही नाही, जास्त नको बोलू, समजलं ना. असं काही नाही, जास्त नको बोलू, समजलं ना. त्याच्यामुळे तिचा पीच खूप वाढलेला आहे, तर तिला सवय पडेल, वेळ लागेल जरा. कमी पडलं ते तेल, समजली ना. धुवून घे बा. थोडं धुवून घे बा. म्हणजे मी धुतलं बाकीचे भांडे. तू काऊन धुतले?
कुठं धुतले कशाने हे धुतलं काय? काही खोटी बोलते काय. सगळ्याला वाटते की लग्न झाल्यावर म्हणते बायको भांडे धुवायला लावते म्हणते. अबे असं काही नसते. 5 मिनिट तर लागते भांडे धुवायला. हे बाय. तर घेतलं आपण लावली काही गेले का घाबरता तुम्ही लग्नाले हे. सांग चिमटा दे बरं. काय म्हटलं रणतू. चिमटा दे म्हटलं. चिमटा तो चिमटा दे तिथला. तसं म्हण ना इथं चिमटा पाहिजे. बरोबर आहे मग शशांक. खाता ना तुम्ही. हो यार हे तर माझ्या डोक्यात आलंच नाही. चमकोराच्या पानात जर चिकन बनवलं तर हे डिश बनवू आपण नेक्स्ट त्यासाठी आणलं की मी ते झाड. येस. आताला म्हटलं की तिच्याकडे आहे चमकोराच्या पानाचं झाड आणि थोडासा चादूरबाजार अमरावती जास्त डिस्टन्स नाहीये. कधी येते तेव्हा ती चमकोराचे पानं घेऊन येते आमच्यासाठी म्हणजे घरी बनवायला भाजी. तर नेहमी कोण जाणार आहे तिकडे आणि कोण आणणार आहे. मी तिच्या घरून काय केलं डायरेक्ट झाडच घेऊन आली. म्हटलं मला 2-3 त्याचे रोप दे म्हटलं काढून मी घरी जाऊन लावते. तर मी तिथून 1-1.5 महिना झाला. महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठूनही उचलून आणू नाही शकत हे चमकोराचे पानं. नाली जवळ पण लागतात आणि कुठं कुठं शेतात पण लागतात. पण गरजेचं नाही आहे की ते चांगलेच असतात म्हणून त्यांना फालतू पोटगीट खराब होईल असं काही करू नका. ही भाजी पण त्या कशासाठी खा लागते. आणि आपल्या पोटामध्ये जर काही केस वगैरे गेलं चुकून किंवा काही पण असलं तर ते जळून जाते. नवऱ्याचं डोकं खाताना जे केस गेलेत तुमच्या डोक्या पोटात ते केस बाहेर येतील जळून जातील. आणि हे वाली बनली हे आता हे घ्यायचे रस्त्यात टाकायचे किंवा बाजूने रस्ता द्यायचा सोबत हे द्यायचे. कोणाकोणाला भिजलेले आवडते कोणाकोणाला साईडला आवडते. सांग चिमटा दे. इथंच आहे आई. आई आता चटका दे ना. तूच तर बोलली चिमटा स्वतःच बोलते. चिमटा म्हटलं मी. हा हिनं तुला देऊ का अरे चिमटा. तर मग बोलत जा ना भाजीवाला चिमटा का काय. मला माझ्या आवडीचे पाहिजे. थांब मला घेऊ दे. ते का चिकन आहे का मटन आहे का मला लेग पीस पाहिजे मला कलेजी पाहिजे सारखेच आहे ना सगळे. बारीक आणि क्रंची व्हायला पाहिजे. तू जाड्या कापल्यानं मला नाही पाहिजे त्या. गाईज मी आज बायकोसाठी बनवली आहे फिश. फिश आहे का ती. नाही फिश नाही आहे पण काय आहे सांगतो. खाऊन पा. पण बस ना. नाही खाऊन पाय. तुला माहित नाही काय की पहिले एक्सपेरिमेंट जनावर होते मग माणसं खाते म्हणून. भूक लागली ना काय. एक नंबर असं म्हणते ना. कशी झाली आहे भाजी. चला मी एकाच्या रिव्ह्यू वर नाही राहणार आहे. सगळ्यांनी टेस्ट घ्यायची आहे. मम्मी जवळ चला. जास्त मीठ गीट क्रिस्पी नाही झालं पण. लेट खाऊन राहिली खालून वर येईपर्यंत हिनं टाइमपास केला. फर्स्ट टाइम साठी बरोबर आहे. मी फर्स्ट टाइम बनवलंय. आता म्हणा आता आहे म्हणा क्रिस्पी. नाही क्रिस्पी नाहीच आहे ते. नाही हवेल झाडावायला भेटल्या तर बारीक कापा म्हणते त्याच्यासाठी आणि लगेच तव्यावरून काढून द्यायला लागते. नाही वर यायला टाइम लावला तर थोडे नरम झाले ते. चांगलं झालं असं. बढिया. 5 स्टार में से कितना. 4. 4 स्टार. फर्स्ट टाइम के लिए 4 स्टार बहुत है. चांगली लागत. एवढा वेळ घेऊन काय बोलली ती चांगली लागत आहे म्हटलं सांगा ना याच्यातलं हे ते क्रिस्पी बरोबर झालंय म्हणजे मीठ वगैरे सगळं खाल्ली मस्त आली. जमली का तशीच. वडी खाल्ली का तू. मस्त आली. कैरी उचलली त्यांना. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हाईप करा. कमेंट केल्यानंतर स्वाईप केलं की हाईपचं ऑप्शन येते. हाईप करा म्हणजे विदर्भाचे व्हिडिओज खूप लोकांपर्यंत पोहोचेल. आता गॅस लावून मम्मीसाठी क्रिस्पी करत आहे त्याला. नाही आता हातालाच लागून राहिली ती कडक. ऍक्च्युली थोडा वेळ झाला बनवायला तर सगळ्यांची जेवण झालेली आहे म्हणून आता फक्त टेस्टिंगच चालू आहे. क्रिस्पी झाला. आवाज येत असेल माझ्या दाताचा.